हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 8. तो शिष्य म्हणे, स्वामी सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा. नाशिवंत घेऊन साधना, वर पडे न करावे. अशा प्रकारे वाचन साधना सांगून होते न होते तोच समोरील शिष्यांमध्ये आपल्याला अस्वस्थता दिसू लागली. आपणही सावध होऊन सर्वांकडे पाहू लागलो. शिष्यांमध्ये आपापसात थोडी कुजबुजही ऐकू येऊ लागली. याचा परिणाम म्हणून एका शिष्याने अत्यंत आदराने आणि अदबीने श्री समर्थांना म्हटले, स्वामी सर्वज्ञा, आपण आपली प्रतिज्ञा सत्य करावी. आपण साधन निरूपण करण्याआधी आम्हाला असे सांगितलेत की तुम्ही सर्व नाशिवंताचा त्याग करून मला द्या, म्हणजे मी तुम्हाला खात्रीपूर्वक आत्मारामाची अनुभूती दर्शन घडवून आणतो. यासाठी आणखी काहीही करण्याची आवश्यकता नाही. हे एवढे पुरे आहे. त्याप्रमाणे मी माझ्याकडील सर्व नाशिवंत त्याग करून तुम्हाला अर्पण केले आहे. त्याचा आपण स्वीकारही केला आहे. आता तर आपण आम्हाला श्रवण वाचन इत्यादी साधना करायला सांगत आहात. आपणच सांगितल्याप्रमाणे नाशिवंताचा त्याग केल्यावर आता आणखी साधना कशाकरता कराव्यात. अशा प्रकारे शिष्यांचे हे रोखठोक आणि बिनतोड सांगणे आणि त्याचा प्रश्न ऐकून आपणही चकित झालो. आता यावर श्री समर्थ शिष्यांना काय उत्तर देतात आणि त्याचे या बाबतीत काय आणि कसे पूर्ण समाधान करतात याची उत्सुकता आपल्यालाही लागली. श्री समर्थ सरसावले आणि आपणही कान टवकारून त्यांचे बोल ऐकण्यासाठी आतुर झालो. आता पुढची ओवी क्रमांक 9. अरे शिष्या चित द्यावे, नाशिवंत तुवा वोळ खावे. साधन न लगे करावे, प्रतिज्ञाचं आहे. श्री समर्थ अत्यंत प्रेमाने आणि आईच्या मायेने म्हणाले की अरे शिष्या, बाळा, तू याकडे तुझे चित्त एकाग्र कर. एकचित्त हो आणि यावर विचार कर. कारण तुझे बाह्यमन म्हणजेच तुझे चित्त आणखी काहीतरी निराळा विचार करण्यात गर्क आहे. यामुळे तुझ्याकडून मी जे नाशिवंताबद्दल पूर्वी सांगितले त्याबद्दल तुझ्याकडून सखोल विचार होऊ शकत नाही. तू नाशिवंत म्हणजे काय ते नीट ओळखलेले नाहीस असे दिसत आहे. सावध चित्ताने यावर विचार कर. नाशिवंत म्हणजे मला काय अभिप्रेत आहे ते समजून घे. अशा प्रकारे जर तू नाशिवंत म्हणजे काय ते जाणलेस आणि त्याप्रमाणे तू नाशिवंताचा त्याग केलास तर आत्ताही मी तुला खात्री देतो की माझी मागे केलेली प्रतिज्ञा सत्य असून नाशिवंताच्या त्यागानंतर तुला कसलीही आणखी काही निराळी साधना करावी लागणार नाही. तू केवळ नाशिवंताच्या त्यागानेच मुक्त होशील. तथापि आपल्याला स्पष्टपणे आढळून आले की या प्रश्नाने श्री समर्थ जरा जास्तच खुश झालेले आहेत. कारण त्यांच्या असे लक्षात आले की ज्यावेळी नाशिवंताचा त्याग करावा असे त्याग निरूपणात सांगितले त्यावेळी नाशिवंत म्हणजे काय हे शिष्यांना समोरील श्रोत्यांना चांगले समजलेले नाही. त्यामुळे येथे समजुतीचा चांगलाच घोटाळा आहे. तेव्हा आता ही आयतीच चालून आलेली संधी साधून शिष्यांना आणि श्रोत्यांना त्यागाबद्दल सखोल ज्ञान द्यावे हे उत्तम. हरिओम.